मी सध्या मुंबई महानगरपालिकाची कार्यकारी स्वास्थ्य अधिकारी आहे डॉक्टर दक्षाशा त्यांच्यासोबत आहे। मुंबईमध्ये जसं कोरोनाचे जे केसेस आहेत परत वाढत आहेत, महाराष्ट्रामध्ये 35 आणि मुंबईमध्ये केवळ मुंबईमध्ये 27 असे जे केसेस आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे बीएमसीनी काय प्रिपरेशन्स केली आहे त्याबद्दल आम्हाला मॅडम सांगणार आहे। मॅम, काय सांगणार तुम्ही, कसं बीएमसी रेडी आहे जसं केसेस जे आहेत परत वाढत आहेत? पहिला तर मी सांगू इच्छिते की पूर्ण भारतामध्ये आतापर्यंत JN1चे जे काही व्हेरियंट आहे एकच केस सापडले आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये केसेस आलेच नाही आहे। फक्त मुंबईमध्ये 23 केसेस रिपोर्ट झालेले आहेत, जे ह्या सीझनमध्ये म्हणजे विंटरमध्ये नेहमी आपला इन्फ्लुएन्झा आणि फ्लू लाईक्स जे केसेस असतात ते नेहमी आपल्याला दिसायला मिळते। तर लोकांनी आणि नागरिकांनी घाबरायची गरज नाही आहे। आपल्याकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स आलेले आहेत, तर त्यानुसार त्याच्यामध्ये त्यांनी सर्व्हेलन्स म्हणजे आपल्या जे केसेस येतात त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचं आपल्याला सांगितले आहे। तर त्याप्रमाणे आम्ही सगळं लॅबोरेटरीजना कळवणार आहे की त्यांच्याकडे जे काही केसेस असेल तर ते रिपोर्ट करावे। आमच्या ऑलरेडी ऑनलाईन पोर्टलमध्ये ते केसेस येत असतात आणि त्याचबरोबर ज्या केसेस येणार त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि जे आपल्या सामान्य पद्धती आहे की केसेस आले, रिपोर्ट झाले, त्याच्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट्सला ट्रेस करा, त्यांना टेस्ट करा, असं आपण करणारच आहोत। आजच एक मीटिंग पण घेण्यात आली आमचे ॲडिशनल कमिशनर सरांच्या अध्यक्षताखाली। त्याच्यामध्ये सर्व डीन होते आणि आमचे लॅबोरेटरीचे पण अध्यक्ष होते आणि आमचे लॅबोरेटरीचे पण सगळे टेस्ट आमच्याकडे अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर दवाखान्यामध्ये पण आहे आणि ज्या गाईडलाईन्स दिले गेले आहे त्याप्रमाणे पद्धतीने आपण टेस्ट करणार आहोत आणि बाकीची आपल्याकडे व्यवस्था ऑलरेडी आहे। आपण लास्ट वीकमध्ये एक मॉक ड्रिल घेतलेली होती, ज्याच्यामध्ये एक आपण ॲव्हरेज अंदाज घेतला होता की किती बेड्स, ऑक्सिजन वगैरेची उपलब्धता आहे। तर ते सगळं आपल्याकडे नॉर्मल जसं असतो, म्हणून आपल्याला घाबरायची गरज नाही। जी एक्सपर्ट टीम आहे ती काय सांगत आहे, हे जे केसेस वाढत आहेत ते असंच वाढणार आहेत फ्युचरमध्ये? एक तर मुंबईमध्ये जे आपली लॅबोरेटरीची संख्या आहे ते जवळजवळ 200+ आहे, म्हणून आपल्याकडे टेस्टिंग पण जास्त होत असतो आणि म्हणून पण हा केसेस आपल्याकडे जास्त दिसत असतो। आणि दुसरा की ह्या सीझनमध्ये जसं मी सांगितलं की थोडंसं फ्लू ॲक्टिव्हिटी म्हणजे ह्या प्रकारचे व्हायरसेस जास्त विश्रात असेल, परंतु तरीही आपण लक्ष ठेवत आहोत आणि जर असे केसेस आपल्याला आढळले तर लगेच त्याच्यावर कारवाई केली जाईल। मॉक ड्रिल असो नाहीतर दुसरे जे प्रिपरेशन्स आहेत त्याचं काय प्लॅनिंग होत आहे? हां, जसं मी सांगितलं की आजच आम्ही एक मीटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या अलर्ट केलेलं आहे। सगळ्या आपले डीन्सच्या हॉस्पिटल्स आहे त्याची आपण एक ॲव्हरेज अंदाज घेतला आहे की आपल्याकडे प्रिपेअर्डनेसची आहे आणि सरांनी ऑलरेडी आदेश दिलेला आहे की आपण जे आमचं सर्व्हेलन्स आहे ते चालू ठेवायचं आहे आणि सगळ्या लॅबोरेटरीना पण कळवण्यात येणार आहे की त्यांचे जे काही केसेस आहेत त्याची सगळी डिटेल माहिती आम्हाला द्या आणि त्याचप्रमाणे आपण सांगतो आहे की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गाईडलाईन्स आहे, जे रेस्पिरेटरी हायजीन म्हणतायत ते पण आपल्याला फॉलो करायचे आहेत। नाही, असं जास्त नाही आहे, परंतु ज्यांना सिम्पटम्स आहे त्याने जस्ट ती गर्दीची जागावर जाऊ नये आणि दुसरं जे काही हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स आहेत, ज्यांना खूप मोठी काही बिमारी आहे, त्यांनी पण थोडंसं काळजी घ्यायची गरज आहे। कॅमेरा पर्सन उत्तम सोबत मी लता शर्मा, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।